सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवरचे ते काळजाला घरे पाडणारे व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा कोरोना काळातील त्या भीषण स्थलांतराच्या जखमा ताज्या झाल्या आहेत। आता परत येणार नाही मित्रा, असं रडत रडत रेल्वेच्या दिशेने धावणारा तो तरुण केवळ एका व्यक्तीचं दुःख मांडत नव्हता, तर ते सुरतमध्ये राबणाऱ्या लाखो मजुरांच्या हतबलाचं प्रतीक होतं। 23,000 लोक, रखरखती ऊन, पाठीवर संसाराचं ओझं आणि डोळ्यात भविष्याची भीती। हे सगळं दृश्य पाहून प्रश्न पडतो की ज्या सुरतला आपण हिऱ्यांचं शहर आणि टेक्सटाईल हब म्हणतो, तिथे असं काय घडलं की मजुरांनी आपल्या घरची वाट धरली? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सुरतच्या अर्थव्यवस्थेचे दोन मुख्य कणा म्हणजे हिरे उद्योग आणि कापड उद्योग। दुर्दैवाने हे दोन्ही उद्योग सध्या अत्यंत भीषण मंदीच्या गर्तेत सापडले आहेत। रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील बदललेल्या समीकरणामुळे हिऱ्यांची मागणी कमालीची घटली आहे। रशिया हा कच्च्या हिऱ्यांचा मोठा स्रोत आहे, पण निर्बंधामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली। याचा थेट परिणाम सुरतच्या पॉलिशिंग युनिट्सवर झाला। हजारो कारखाने बंद पडले आहेत किंवा तिथे कामाचे तास कमी करण्यात आले। ज्या मजुरांना महिन्याला 20-25 हजार रुपये मिळायचे, त्यांना आता 10,000 मिळणंही कठीण झालं आहे। दुसरीकडे टेक्सटाईल हब मार्केटमध्ये ही परिस्थिती फारशी वेगळी नाही। कच्च्या मालाचे वाढलेले भाव, जीएसटीची क्लिष्ट नियम आणि घटलेली मागणी यामुळे कापड गिरण्यांचे भोंगे शांत होऊ लागले आहेत। केवळ काम नसणं हेच मजुरांच्या स्थलांतराचं कारण नाही, तर जगणं महाग होणं हा सर्वात मोठा फॅक्टर आहे। सुरत सारख्या शहरात घराचं भाडं, वीज बिल आणि वाढलेली महागाई यामुळे मजुरांच्या हातात महिन्याअखेरीस काहीच शिल्लक राहत नाहीये। काम नाही, खायला काही नाही, इथे राहून करायचं काय, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर आहे। रविवारी उधना रेल्वे स्टेशनवर जी परिस्थिती निर्माण झाली ती प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव स्पष्ट करते। उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात जाणाऱ्या मजुरांसाठी विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत 5 पट जास्त होती। 10-12 तास रांगेत उभं राहूनही जेव्हा गाडीत जागा मिळत नव्हती, तेव्हा मजुरांचा संयम सुटला। चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार करावा लागला। स्वतःच्या हक्काच्या घरी जाण्यासाठी या गरिबांना काटा खावा लागला। हे अत्यंत दुर्दैवी आहे। हे स्थलांतर केवळ मजुरांच्या घरापुरती मर्यादित नाही। जर हे मजूर परत आले नाही तर सुरतची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल। हॉटेल व्यवसाय, रिक्षा चालक, किरकोळ विक्रेते हे सर्व या मजुरांवर अवलंबून असतात। मजुरांच्या या रडलेल्या निरोपामागे एक मोठा इशारा देखील लपला आहे। जर सरकारने तातडीने लघु उद्योगांना पॅकेज दिले नाही किंवा रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर औद्योगिक शहरांची अवस्था अधिक भयावह होऊ शकते। उधना स्टेशनवरचा तो रडणारा तरुण विचारत होता की आमची चूक काय? त्याचं ना उत्तर सिस्टीमकडे आहे, ना कारखानदारांकडे, ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या जीवावर नफा कमवला। आज हे मजूर गावाकडे जात आहे, पण तिथेही त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध आहे का, हे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। सुरतची ही परिस्थिती आपल्याला सांगते की विकासाच्या चकचकीत इमारतीखाली राबणाऱ्या हातांचा पाया जर कमकुवत झाला तर संपूर्ण शहर कसं हलू शकतं।